त्यामुळे चित्रातही तुम्ही चिंता करू नका. खूप लोकांनी खूप प्रयत्न करून बघितले, पण कुठल्याही शस्त्रापेक्षा आणि कुठल्याही अस्त्रापेक्षा प्रेमाचे आशीर्वाद हे अधिक ताकदवर असतात. आणि म्हणूनच आज आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये आपली सेवा करण्याकरता मुख्यमंत्री पदाची जागा मला मिळाली. याचे शिल्पकार या आमच्या सगळ्या लाडक्या बहिणी आहेत. हे जर मी म्हटलं तर ते चुकीचं होणार नाही. खरं तर आज आपण पाहतो आपल्या देशामध्ये देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजींनी आपल्या देशाच्या विकासाचं जे स्वप्न बघितलं, त्या स्वप्नामध्ये त्यांनी एकच गोष्ट आपल्या सगळ्यांना सांगितली की हे विकासाचं स्वप्न पूर्ण करायचं असेल तर लोकसंख्येचा 50% हिस्सा जोपर्यंत या स्वप्नाचा भाग होत नाही तोपर्यंत हे स्वप्न पूर्ण होऊ शकत नाही. आणि म्हणून महिला लक्षित योजनांच्या माध्यमातून विकास हा मोदीजींनी सुरू केला. महिला केंद्रित विकास हे मॉडेल या देशामध्ये मोदीजींनी सुरू केलं. आणि बेटी बचाव बेटी पढाव पासनं हा प्रवास जो सुरू झाला तो आता लखपती दीदीपर्यंत पोहोचलेला आहे. आणि आपल्या पायावर उभ्या राहणाऱ्या आमच्या भगिनी आपल्याला पाहायला मिळत आहेत. आपल्याला किती या ठिकाणी अभिमान वाटला ज्यावेळी ऑपरेशन सिंदूर सुरू असताना पाकिस्तानला आम्ही कशा प्रकारे धूळ चारतोय हे सांगणाऱ्या आमच्या 2 भगिनी या आर्म फोर्सेसच्या माध्यमातून टीव्हीवर यायच्या आणि ज्या प्रकारे आपल्या सैन्याचा पराक्रम आणि भारताची दैदिप्यमान कामगिरी आमच्या पुढे मांडायच्या, त्यावेळी आपल्या सर्वांच्या लक्षात यायचं हा नवा भारत आहे, हा मोदीजींनी तयार केलेला भारत आहे की ज्या भारतामध्ये आता आमची भगिनी ही घरात बसणार नाहीये तर आमची भगिनी ही समान भागीदारीनं या देशाच्या विकासामध्ये आता सहभागी होणार आहे. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.